लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात नंदिनीने काव्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर सुद्धा काव्याला ते खरं वाटणार नाहीये आणि त्या गोष्टीच्या मुळाशी पोचण्यासाठी काव्या काय करते ते आपण पुढे बघूया. काव्या नंदिनीला विचारत असते, ताई सांग ना, तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते व्यवस्थित तर आहे ना? नंदिनी अगदी निशब्द झालेली असते. तिला कळतच नाही नक्की काय उत्तर देऊ. मनातच विचार करते, माझा फक्त अपघात घडला हे कळल्यानंतर काव्याची ही दशा झाली आहे आणि बाळाबद्दल कळल्यानंतर काय अवस्था होईल तिची. आणि असंही आर्याच्या मदतीने आमचं बाळ आम्हाला मिळणारच आहे. तेव्हा आत्ताच काव्याला काही नको सांगायला. काव्या तरीसुद्धा विचारत असते, बोल ना नंदिनी ताई, माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. मी पण सांगते, अगं IIP रोडवर फक्त माझा अपघात घडला आहे. माझ्या पोटातलं बाळ अगदी व्यवस्थित आहे. तर काव्या नंदिनीच्या पोटाला हात लावून बघणार तेवढ्यात नंदिनी काव्याचा हात धरते आणि तिच्या डोक्यावर ठेवते. तुझी शपथ घेऊन सांगते काव्या, माझं मिसकॅरेज IIP रोडवर झालेलं नाही आहे. ही शपथ तशी खरी असते पण खोटी देखील असते, कारण नंदिनीचा ॲक्सिडेंट IIP रोडवर झाला आहे पण तिचं मिसकॅरेज हॉस्पिटलमध्ये झालं आहे ना. तरी देखील नंदिनी काव्याबरोबर खोटंच बोलते. त्यावेळेपुरता काव्या पण तिच्यावर विश्वास ठेवते. तर नंदिनीला मिठी मारून दोघे पण खूप रडत असतात आणि नंदिनीला पण खूप रडू येत असतं, कारण मी काव्याबरोबर खोटं बोलायला नको होत, पण माझा नाईलाज आहे काव्या मनातच म्हणत असते. पण पार्थला खूप राग आलेला असतो. जीवाशी बोलत नाही, बाजूला जाऊन उभा राहतो. तेव्हा जीवा म्हणतो, अरे बडे भैया, तू तरी समजून घे ना मला. आम्हाला सांगायचंच होतं पण काव्यामुळे आम्ही शांत राहण्याचं ठरवलं. ते विचारतो, पण अपघाताबद्दल तुम्ही आम्हाला सांगायला हवं होतं ना, का लपवलं आमच्यापासून? जीवा सांगतो, दादा प्लीज माफ कर ना आम्हाला. आम्ही सांगणारच होतो पण काव्यामुळे आम्हाला काही सांगता नाही आलं. तू तर बडे भैया आहेस ना माझा, माफ करणार नाही का मला? नंतर पार्थ पण जीवाला मिठी मारतो. ठीक आहे, यावेळेला माफ करतो, पण इथून पुढे लपालपी करायची नाही. तर त्यानंतर नंदिनीचा रोग काव्याकडे फिरतो. माझं ठीक आहे, तुझ्यासाठी आम्ही काही गोष्टी लपवल्या, पण तुझं काय चाललंय? तू काय करते हे? आणि आता ह्या IIP रोडच्या कामामागे तू का लागली आहे? तू प्रेग्नेंट आहेस ना? घरी बसायचं, आराम करायचा आणि तुझा अभ्यास, हे दुसरे उद्योग कशाला करत बसली? सांग ना, सांग. काव्या म्हणते, अगं ताई, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं. मला वाटलं मी हे रस्त्याचं काम केल्यानंतर तुला माझ्यावर प्राऊड फील होईल. नंदिनी सांगते, अगं काव्या, यासाठी एवढी दगदग करण्याची गरज नाही. मला तुझ्यावर नेहमीच प्राऊड फील होतो. काव्या सांगते, अगं ताई, मला तुला दाखवून द्यायचं होतं, मी पण काहीतरी करू शकते. पार्थ सांगतो, अहो नंदिनी, तुम्हाला एक सांगू का? काव्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि नगरसेवकाला काय झाडलं आहे मी बघायला हवं होतं. तर काव्या रागानेच बघत असते पार्थकडे. पार्थ लगेच गुपचूप मागे जाऊन उभा राहतो. तर नंदिनी सांगते, अगं पण या सगळ्यामध्ये तुझी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. काव्या विचारते, पण हे सगळं तुला कोणी सांगितलं? तेव्हा नंदिनी म्हणते, मला आर्याने सांगितलं, पण ते महत्त्वाचं नाही आहे. सध्या तू आराम करणं आणि तुझी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, चला आता निघायला हवं, बराच उशीर झाला आहे. काव्या पार्थ पुढे निघतात. तर नंदिनी तोंडावर हात ठेवून खूप रडत असते. आतापर्यंत जेवढं काही रडणं तिनं कंट्रोल केलं होतं ते खूप मोठमोठ्याने रडत असते आणि जीवा पण तिला शांत करतो. मी पुन्हा एकदा माझ्या काव्याबरोबर खोटं बोलले. जीवा पण सांगत असतो, पण आपण कशामुळे करतो हे तुला तर माहितीच आहे ना. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार करू नको नंदिनी, शांत हो. तर बाहेर काव्या आणि पार्थ जीवा नंदिनीची वाट बघत उभे राहतात, कारण चौघं पण एकाच वेळेला घरी निघणार असतात. नंतर जीवा नंदिनीला बाहेर घेऊन जातो. तर घरी मानिनी काकू देवासमोर दिवा लावत असतात. त्याच वेळेला हे चौघं पण येतात. मानिनी काकू विचारतात, अरे वा, तुम्ही सगळे एकाच वेळेला? तेव्हा काव्या तर काही बोलत नाही, पण नंदिनी पटकन म्हणून जाते, अहो आई, काव्या आणि मी क्लिनिकमध्ये गेलो होतो आणि तिथे पार्थ आणि जीवा पण आले, मग चौघं पण आम्ही बरोबरच आलो. तर काव्या तिच्याकडे बघत असते. माझी नंदिनी ताई एवढं पटकन खोटं कसं बोलू शकते? नाही, नंदिनी ताई नक्कीच काहीतरी लपवते. मानिनी काकू सांगतात, बरं ठीक आहे, या वेळेला तुम्ही आलाच आहात तर शुभम करोती आपण बरोबरच म्हणूया. सगळे शुभम करोती म्हणतात. काव्या हात जोडून उभी असते, पण तिचं लक्ष पूर्ण नंदिनीकडे असतं आणि तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. रूममध्ये गेल्यानंतर जीवा सांगतो, नंदिनी, जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपण गेलो मला तर हे सगळं बघून काही सुचतच नव्हतं आणि काव्याला बघितल्यानंतर माझी तर बोबडीच वळाली. तर दुसरीकडे काव्या सांगत असते, पार्थ, नंदिनी ताई जे बोलते ते मला खरं वाटत नाही आहे आणि घरी आल्यानंतर पण आईंनी विचारलं तेव्हा नंदिनी ताई अगदी सहजासहजी खोटं बोलून गेली.
मला ही पण खात्री आहे की माझी नंदिनी ताई एवढी पटकन खोटं बोलू शकत नाही. देशमुख, तुम्हाला सांगू का, माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. तर दुसरीकडे नंदिनी सांगत असते, तेव्हा काव्याने माझ्या पोटावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला ठेवू दिला नाही. त्यामुळे तिला खूप प्रश्न पडले असतील. तेव्हा जीवा सांगतो, काव्याला फक्त प्रश्न पडले असतील, पण दादाचं काय? तो आता शांत बसणार नाही. त्या प्रश्नांची उत्तरं नक्की शोधणार. तेव्हा नंदिनी सांगते, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये काव्याचा संशय दूर करावा लागेल. तर जीवा पण विचारत असतो, म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तेव्हा नंदिनी सांगते, तिला जो माझ्याबद्दल संशय वाटतोय की मी प्रेग्नेंट नाही आहे, तो मिटवावा लागेल. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावा लागेल. तेव्हा पार्थ काव्याला विचारत असतो, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे का? काव्या पण पार्थकडे बघत राहते आणि विचारामध्ये अडकलेली असते. नेमकं मला हेच वाटते की काय? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की, तर दुसऱ्या दिवशी नंदिनी काव्याला म्हणत असते, अगं काव्या, बघ ना, हे बाळ किती त्रास देते मला पोटामध्ये. मावशी म्हणून तू त्याला ओरड ना. तिचा हात धरते आणि नंदिनीच्या पोटावर ठेवते. नंदिनीने पोटावर काय केलं काही माहीत नाही, पण काव्याने हात ठेवल्यानंतर ती बघतच राहते. तिलाही धक्का बसतो. तर नंदिनीला असं वाटतं की तिने काव्याचा विश्वास जिंकला आहे, पण तसं काही होत नाही. रूममध्ये आल्यानंतर जीवाला पण सांगत असते, आता काव्याला नक्की माझ्यावर विश्वास बसला असेल आणि ती शांत झोपली असेल, पण तसं काही होत नाही. काव्या तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला काही झोप येत नाही. तिच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर चालूच असतं. नंदिनी ताई नक्कीच माझ्याबरोबर खोटं बोलते, पण ती का खोटं बोलत असेल? शोधून तर काढावं लागेल. नंदिनी पण दुसरीकडे म्हणत असते, मी आज काव्याबरोबर 2 वेळा खोटं बोलली आहे, पण यामुळे काव्याचा विश्वास मी जिंकली का नाही काही अंदाज येत नाही. आता पुढील भागात कळेल नेमकं काय होतं ते. आणि आता रम्याची पण एंट्री होणार आहे प्रेक्षकांनो. ती तर नक्कीच शोधून काढेल नंदिनीचं सत्य. व इथून पुढचे भाग पण अगदी इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.